सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव्ह स्टोरीचे 148 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज आवाज जरा बसला आहे तरीसुद्धा गाणं आहे म्हणून व्हॉइस देते. प्लीज आवडलं तर नक्की सांगा. उद्या आर्यन आणि स्वीटीची संगीत सेरेमनी होती आणि त्याची तयारी आज सुरू होती. आणि आर्या तिच्या रूममध्ये डान्सची प्रॅक्टिस करत होती. त्याचवेळी इंद्रा तिला बघत होता आणि तो ते गाणं ऐकून आणि तिचा डान्स बघून मंत्रमुग्ध होऊन डोळे झाकून तिच्या तालावर मान डोलवत होता. त्याचवेळी आर्यानं त्याला आतमध्ये खेचून घेतलं आणि इंद्रा घाबरला. आता आर्या चिडली आणि त्याला म्हणाली, इंद्रा, हे तू काय करतोस? मला चोरून चोरून बघतोस का? तसा आता इंद्राची बोबडी वळली आणि काय बोलावंही त्याला कळेना. आणि तो म्हणाला, नाही आर्या, अगं मी फक्त ते. आणि आर्या आता खूप हसायला लागली आणि म्हणाली, डरपोक कुठला, घाबरलास ना? आणि तिला हसताना बघून ती मस्करी करते हे त्याच्या लक्षात आलं आणि तो रिलॅक्स झाला आणि म्हणाला, म्हणजे तू चिडली नाहीस, मस्करी करीत होतीस का? आणि आर्या म्हणाली, हो, मी मस्करी करत होते. माझा डान्स बसलाय का? नाहीतर माझी फजिती होईल उद्या, सांग ना मला. आणि इंद्रा म्हणाला, खूप छान बसलाय तुझा डान्स. मग आरू म्हणाली, इंद्रा, तू पण डान्स करशील ना? इंद्रा म्हणाला, मी बघू, इच्छा झाली तर करेन. आणि इतक्यात इंद्राला आर्यनचा फोन आला आणि इंद्रा म्हणाला, आर्या बाय, लवकर रेडी होऊन टेरेसवर चला, माहीत आहे ना आज काय आहे? तशी आर्या खूप एक्साईट होऊन म्हणाले, यस आय नो, आणि तुम्ही सगळे पुढे व्हा, मी लगेच आले. आणि स्वीटी तिची तयारी झाली की नाही ते पण बघायला हवं की नाही? इंद्रा म्हणाला, हो, आणि मी आपल्या धुल्ले राजाची तयारी झाली की नाही ते बघून येतो, असं म्हणून तो पळाला. आणि आता सगळे गर्ल अँड बॉयज एक्स्ट्रा एक्साईट होते कारण आज टेरेसवर स्वीटी आणि आर्यनची एकत्रच बॅचलर पार्टी होती. त्या टेरेसवरून अख्खी मुंबई चमचम करणाऱ्या चांदण्यांसारखी चमचम करताना दिसत होती. सँडी, मॅक आणि इतर आणखीन भरपूर आर्यनचे फ्रेंड आले होते आणि स्वीटीचे सुद्धा खूप सगळे फ्रेंड आले होते. रीनासुद्धा आली होती. जवळजवळ 70-80 जणांचं टोळकं टेरेसवर जमलं होतं आणि पूर्ण टेरेस बॅचलर पार्टीसाठी डेकोरेट करून सज्ज होतं. आणि आर्यनच्या वात्रट मित्रांनी एका कोपऱ्यात पूर्ण बेडरूमचा सेटअप तयार केला होता. त्यामध्ये एक बेड ठेवला होता आणि तो बेड चारही बाजूंनी रंगीबेरंगी पडद्यांनी सजवला होता. हार्ट शेपमधल्या बलूननी अख्ख्या टेरेसची डेकोरेशन केली होती. पूर्ण लाईटिंग खेळवली होती. आणि आता त्या पांढऱ्या शुभ्र बेडवर स्वीटी आणि आर्यनचा एक रोमॅन्टिक फोटो लावला होता. गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढला होता. मेणबत्त्यासुद्धा लावल्या होत्या आणि ती बेडरूम पूर्ण हनीमूनसारखा सेटअप करून डेकोरेशन करून रेडी आहे असा सीन क्रिएट केला होता. आणि ते बघून स्वीटी आणि आर्यनचं काय होणार होतं गॉड नोज. आणि आता ते फक्त दोघे यायचे बाकी होते. मग परी, पिहू, आर्या आधी टेरेसवर गेल्या. इंद्रासुद्धा वर गेला होता. पॅरेंट्सपैकी कोणीच तिकडे फिरकणार नव्हतं कारण आज मुलांचा दिवस होता आणि त्यांचा हा बॅचलर डे त्यांना एन्जॉय करू द्यायचा होता कारण यानंतर दोघेही एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार होते. आणि आता इंद्रा वर गेला आणि मग आर्यनसुद्धा आता बॅचलर पार्टीसाठी ब्लॅक सूट घालून रेडी झाला. आणि गोरा गोमटा आर्यन आज स्टनिंग हँडसम दिसत होता त्या ब्लॅक सूटमध्ये, त्यात वेळ रात्रीची. आणि मग तो इतका भाव खाऊन जात होता की काही विचारूच नका. अँड ऑफकोर्स स्वीटीसुद्धा त्याला मॅचिंग अशाच कपड्यात येणार होती. आता आर्यन वर गेला तर वरती सगळा अंधार होता आणि त्यानं टेरेसवर प्रवेश केला. इकडे तिकडे पाहिलं आणि इंद्रा अशी हाक मारली तशी हळूच एका कोपऱ्यात एका मोबाईलची टॉर्च लागली. मग दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी असं करून सगळ्यांनी आपल्या आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावल्या आणि ते टेरेस मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये उजळून निघालं. आणि आर्यनचा चेहरासुद्धा उजळून निघाला. आणि आता मॅक आणि सँडीने त्याला पकडला, उचलला आणि त्या बेडवर नेऊन ठेवला. आर्यनला आता कळेना की हे काय करत आहेत. मॅक, अरे काय करताय, असं तो म्हणाला. पण त्याला काही कळायच्या आत पुन्हा त्याच्या अंगामध्ये एक पट्टी अडकवली ज्यावर लिहिलं होतं, ग्रूम टू बी, होने वाले दुल्हे राजा. आणि मग सगळ्यांनी टॉर्च बंद केल्या. पुन्हा टेरेसवर काळाकुट्ट अंधार झाला आणि आर्यनला कोणीतरी बेडवर ढकललं आणि तो सरळ झोपलाच. आणि यांचं काय चाललंय हे आर्यनला कळत नव्हतं आणि त्याची नुसती फजिती करत होते सगळे.
अचानक पुन्हा मंद मंद लाईट बेडरूममध्ये लागली. आर्यनं दचकून इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला हनीमूनसारखी डेकोरेट केलेली ती रूम पाहून थोडा धक्काच बसला. आणि त्यानं त्याच्या शेजारी पाहिलं आणि खूप हादरला, कारण त्याच्या शेजारी एक चक्क मुलगी बसली होती, ते सुद्धा पूर्ण नववधूच्या वेशात, आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून घुंगट घेतला होता. आणि आर्यन घाबरला आणि त्यानं बेडवरून टुणकन उडी मारून उभा राहत म्हणाला, कोण आहेस तू आणि हे काय चाललंय, मला कळेल का? आणि पुन्हा इंद्रानं त्याला बेडवर ढकलला आणि आर्यन जाऊन त्या मुलीला धडकला. तशी ती हळूच म्हणाली, इश पियाची, जरा धीरे से, इतनी भी क्या जल्दी है? आणि आता तर आर्यन पुन्हा चक्रावला आणि म्हणाला, स्वीटी तू आहेस का? आणि त्या मुलीने नाही मध्ये मान हलवली. आणि आता ती स्वीटी नाही म्हटलं की आर्यन पुन्हा रिवर्स मागे गुडघ्यावर चालत येत बेडवरून खाली उतरला, लहान बाळासारखा. आणि त्याची ती उंदरासारखी अवस्था पाहून सगळे त्याला हसत होते. आणि सँडी वात्रटपणा करत म्हणाला, क्यों पियाजी, डर गए क्या अपनी जाने मन से? हनीमून करणार नाहीस का तू आर्यन, की त्या दिवशी पण असाच घाबरशील? आणि आर्यन म्हणाला, सँडी आता खूप झाला हा वात्रटपणा, हे काय आहे यार सगळं? अँड हे यू, तू कोण आहेस ते आधी सगळं काढ आणि मला दाखव, असं तो बेडवर बसलेल्या मुलीला म्हणाला. आणि मॅक आगाऊपणा करत म्हणाला, आर्यन दुल्हन अपने हाथ से अपना घूंघट निकालती नहीं, वो तो पियाजी को ही निकालना पड़ता है. बघ तुला काहीच माहीत नाही ना, म्हणूनच आम्ही हे सगळं तुझ्यासाठी अरेंज केलं आहे, तुला माहीत व्हावं म्हणून. आणि आर्यन तुला कसं फील होतं रे हे सगळं पाहून, सांग ना, असं म्हणून तो आर्यनच्या पोटात त्याची बोटं घालून गुदगुल्या करत होता. आणि आर्यन आता मॅकवर दात ओठ खात म्हणाला, डफर, हे सगळं मला शिकवायची काहीच गरज नाही, हे सगळं मला माहीत आहे, ओके? तशा सगळ्या जणांनी डोळे मोठे करून, माहीत आहे म्हणजे तू हे सगळं केलेच होय, तुझं हे सगळं झालं आहे, मग आता लग्नाची फॉर्मॅलिटी करायला कशाला आलास, असं म्हणून हसायला सुरुवात केली. आणि आता आर्यन वैतागला आणि त्याचा चिडचिडेपणा बघून रीना म्हणाली, आर्यन अरे बघ ना तूच कोण आहे त्या घुंगटमध्ये, आणि प्लीज आज चिडायचं नाही, हा आमचा हक्क आहे, समजलं का? आणि आर्यन आता समजून गेला की ही सगळी मस्करी आहे, यातलं खरं काहीच नाही. त्यानं सुद्धा मग स्वतःवर कंट्रोल केला, स्वतःचा राग कंट्रोल केला आणि म्हणाला, ओके आता बघतो कोण आहे हे, असं म्हणून त्या मुलीचा त्यानं घुंगट काढला. तर आता ती दुसरी तिसरी कोणी नसून परी होती. आणि ती हसत हसत उठली आणि आर्यन हसून म्हणाला, परी व्हॉट इज धिस यार, आणि तुम्ही सगळ्यांनी आता समोर यायचं गुपचूप, आणि आता खूप झाली मस्करी, असं तो म्हणाला. आणि परीनं आता तिचे दुल्हनचे ते वरचे कपडे काढून टाकले, कारण आतमध्ये तिचे ऑलरेडीचे दुसरे कपडे होतेच. मग इतक्यात टेरेसवर पुन्हा लाईटचा झगमगाट सुरू झाला आणि सगळ्यांचे चेहरे आर्यनला स्पष्ट दिसले. आणि मग तो सगळ्यांना गळ्यात भेटून त्याचा आनंद व्यक्त करत होता. मग ती सजवलेली रूमसुद्धा त्याला दिसली आणि आर्यन आता लाजून डोक्याला हात लावून म्हणाला, आणि सगळ्या मुलांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली आणि 3 cheers फॉर हिप हिप हुर्रे असं म्हणून आर्यनची मस्करी करायला सुरुवात केली. आणि आर्यनचा एक मित्र म्हणाला, आर्यन पण हे सगळं काही दिवस असतं बरं का, आणि आता तुझा लाजणारा हा जो चेहरा आहे ना, लग्नानंतर काही दिवसांनी असा सॅड होणार आहे, आणि नंतर तुला जे जे उपयोगी येईल ना ते आत्ता आम्ही तुला गिफ्ट देणार आहोत, असं म्हणून एक मित्र आला आणि त्यानं आर्यनला एक गिफ्ट दिलं आणि त्यात होती कढई. दुसऱ्या मित्रानं गिफ्ट दिलं तो होता झाडू, तिसऱ्या मित्रानं गिफ्ट दिलं ते होतं लाटणं, आणि आता प्रत्येक मित्रानं असंच काहीतरी घरात काम करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आर्यनला दिलं, पळी, चमचा, सुपली, कळशी. आणि सगळे हसत होते आर्यनवर, आणि आर्यन ते घेत होता आणि बाजूला ठेवत होता आणि खूप हसत होता. त्याचं हसू तर बंदच होत नव्हतं. आणि सगळ्यात शेवटी एका मित्रानं पोटाला उशी बांधून त्याच्यासमोरून थोडंसं अवघडल्यासारखं चालत नाटक केलं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं पोटातनं बाहुली काढली आणि आर्यनच्या हातात दिली, आणि दुधाची बाटली पण. आणि मग तर काही बघायलाच नको, आर्यनने त्या बाहुलीनेच त्याला बदलायला सुरुवात केली. आणि मग त्याच्या दुसऱ्या मित्रांपैकी काही जणांनी पुन्हा एका मित्राच्या अंगावर ओढणी टाकली आणि तिला केली बायको, आणि गळ्यात पाठी अडकवली होती.
जाणे मन. आणि त्यापैकी पुन्हा एक झाला नवरा आणि त्याच्या गळ्यात पाठी अडकवली होती पियाजी. आणि आता हा पियाजी त्याच्या जाणेमनच्या मागे मागे फिरत होता आणि त्याची जाणेमन मागे पुढे पुढे फिरत होती आणि तो तिचे पाय चेपत होता. आणि बाकीचे सगळे मित्र कोरसमध्ये गाणं म्हणत होते, बाय गॉड तेरी सेवा करेंगे ओ मेरी बिल्लो रानी, बाय गॉड बड़ी हिट रहेगी तेरी मेरी प्रेम कहानी, बाय गॉड मेरे लिए तू आजा आजा रे आजा रे आजा रे आजा, बाय गॉड दिल तोड के ना जा ना जा रे ना जा रे ना जा रे ना जा. असं म्हणून तो पियाजी त्या जाणेमनच्या मागे पुढे करत होता. तिचे हातपाय दाबत होता, तिचे कपडे सावरत होता. आणि हे बघून आर्यन खूप हसत होता. आणि आता तो त्या बेडवरच डोकं पकडून बसला, कारण आता त्याला लवकर कोणी सोडतच नव्हतं. सगळेजण त्याला त्रास देत होते. आणि आरव म्हणाला, तसं मी इथे सर्वात सिनियर आहे आणि मी इथे येणं उचित नव्हतं, कारण मी बॅचलर नाहीच आहे. पण आर्यन, आता तू जे काही पाहिलंस ना ते सगळं खरं आहे आणि तुझी पिहुदी मला असंच सगळं करायला लावते, त्यामुळे तू सुद्धा हे सगळं करायचं आहे. मनाची तयारी ठेव आणि पार्टी संपेपर्यंत हा तुला त्रास होणारच आहे, कारण हा दिवस परत परत येत नसतो आयुष्यात, एकदाच येतो. आणि आर्यन म्हणाला, पण जिजू मी एकटाच हे सगळं फेस का करू, ती कुठे आहे, तिला पण बोलवा ना. आणि परी म्हणाली, कोणती? आर्यन म्हणाला, ती म्हणजे स्वीटी, कुठे आहे ती? आणि मग आता सगळ्या मुली एका बाजूला झाल्या आणि एक साथ म्हणाल्या, आर्यन ती ना, ती इथे आहे. असं म्हणून त्यांनी सगळ्यांनी एका दिशेने वोट केलं. आणि आर्यननं तिकडे पाहिलं तर समोरून काळा अंधार चिरत एखादा तेजस्वी तारा निघावा तसंच आणि सगळं आसमंत प्रकाशित करून टाकावं त्यानं, तशी तिकडून ब्लॅक ड्रेस घातली स्वीटी आली. आणि आता तिच्या हातात गिटार होतं. तिचा ड्रेस मांड्यांपर्यंत शॉर्ट होता. तिने केस मोकळे सोडले होते आणि डोक्यामध्ये राणीचा डायमंड क्राऊन घातला होता. डायमंड ज्वेलरी गळ्यात घातली होती आणि तिच्याही खांद्यावर ब्राईड टू बी असं लिहिलेली पट्टी होती. आणि एखाद्या क्वीनसारखी सुंदर दिसत होती स्वीटी. अँड वाव, काय लुक होता स्वीटीचा. आणि त्या लुकने जो घायाळ व्हायचा तो तर कधीच घायाळ झाला होता. आणि तिच्याकडे भान हरवून बघताना नकळत तो बेडवरून उठला आणि 4 पावलं पुढे येऊन उभा राहिला. आणि त्याच्या ओठांमध्ये मंद मंद स्मित होतं. आणि स्वीटी आता कॉन्फिडेंटली एक एक पाऊल त्याच्या दिशेने टाकत आणि तिची ती जालिम नजर त्याच्यावर रोखतच त्याच्याकडे येत होती. आणि आता तिने त्याच्यासमोर थोडासा गिटार वाजवून गाण्याची धून छेडली आणि त्याच्याकडे तिरकी मान करून म्हणाली, कोई मिल गया. मग आर्यन म्हणाला, कोई मिल गया. मग दोघांच्या मध्ये परी आली आणि दोघांच्या खांद्यावर हात टाकून म्हणाली, कोई मिल गया. आणि आता सगळ्या मुलांनी त्या दोघांभोवती फेर धरायला सुरुवात केली आणि मुलं आर्यनला घेऊन त्यांच्या ग्रुपमध्ये पळत गेली. आणि आता स्वीटीनं सुद्धा तिचं गिटार आर्यनच्या हातात फेकलं आणि आर्यन गाणं म्हणायला लागला, मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. मग परी आली, बहकी है निगाहें और बिखरे है बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. आर्यन, कोई मिल गया, मेरा दिल गया, क्या बताऊँ यारो, मेरा दिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल गया. मग आर्यन स्वीटीच्या जवळ येऊन त्याच्या केसातून हात फिरवत तिला डोळा मारून म्हणाला, जाने क्या हो गया है मुझे, दीवाना लोग कहने लगे. मग आरू म्हणाली, ये दीवानगी है क्या हमको भी हो पता, तुमको क्या हो गया, कोई मिल गया, मेरा दिल गया, क्या बताऊँ यारो, मैं तो हिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल गया, अरे मिल ही गया. आणि आता सगळे असे सुरात सूर मिसळून गाणं म्हणत होते. आणि डान्स करणारी आर्या पाहून इंद्रा को भी कुछ कुछ होने लगा. आणि तो त्याच्या मनानंच पुढे जात म्हणाला, अरे कल तक मुझको सब होश था, दिल में खुशियों का जोश था. मग आर्या पण म्हणाली,
फिर ये बेचैनी है क्यों, फिर ये बेताबी है क्यों, क्या कोई खो गया. असं म्हणून तिने इंद्राला खांद्यानं धक्का मारला आणि हसत हसतच इंद्रा म्हणाला, कोई मिल गया मेरा दिल गया. आर्यन म्हणाला, क्या बताऊं यारो मैं तो हिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल गया, अरे मिल ही गया. मग आरव, इंद्रा, आर्यन आणि सगळीच मुलं एक साथ म्हणाली, मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ, बहकी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल, कोई मिल गया, कोई मिल गया, मेरा दिल गया, मेरा दिल गया. आणि आता गाणं संपलं आणि मुलांनी आर्यनला पकडून दिलं स्वीटीच्या अंगावर ढकलून आणि स्वीटीच्या मिठीतच गेला तो आणि सगळे खूप हसत होते. मग आता केक आला, त्यावर सुद्धा एका कपलची डॉल होती. आर्यन वेट्स दिव्या असं त्यावर लिहिलं होतं. दोघांनी मिळून केक कापला. तसं सगळ्यांनी ओरडून ओरडून आर्यन दिव्या नावाचा गजर सुरू केला. शॅम्पेनच्या बाटल्या फुटल्या आणि एकच गोंधळ टेरेसवर उडाला. मग पुन्हा स्वीटीच्या एका मित्रानं आर्यनच्या हातात गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला, मिस्टर आर्यन, तुम्ही आमच्या फ्रेंडला पुन्हा एकदा प्रपोज करा आमच्या सगळ्यांदेखत. आणि आर्यन स्वीटीच्या डोळ्यात बघून त्याच्या स्टाईलमध्ये ते फूल घेऊन म्हणाला, या शुअर, व्हाय नॉट. मग आता त्यानं ते गुलाबाचं फूल त्याच्या तोंडात पकडलं. तिच्यासमोर दोन्ही हात केले. स्वीटीने तिचे दोन्ही हात त्याच्या हातात दिले आणि आर्यनने पुन्हा तिचं एक बोट पकडून आणि त्याचा एक हात मागे घेत तिला गोल 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 अशी 5-6 वेळा सिंड्रेलासारखी फिरवली आणि मग त्याच्या डाव्या हातावर घेतली, अगदी बाहुलीसारखी. आणि सगळेजण खूप एक्साइट होऊन त्याचा तो रोमॅन्टिक अंदाज पाहत होते. आणि आता त्यानं ते गुलाबाचं फूल ओठांनीच तिच्या दिशेनं नेलं आणि तिला डोळ्यांनीच ते घेण्याचा इशारा केला आणि स्वीटीनं खूप लाजून ते फूल घेतलं. मग आर्यनने तिला पुन्हा सरळ करत तिच्यापुढे गुडघ्यावर खाली मान घालून झुकवून बसला आणि म्हणाला, जानेमन, विल यू मॅरी मी. आणि आता स्वीटीसुद्धा फेस टू फेस खाली तशीच गुडघ्यावर बसली आणि त्याचा चेहरा वर करून म्हणाली, येस पियाजी, आय विल मॅरी विथ यू. तसं सगळ्यांनी पुन्हा जल्लोष करत टाळ्या वाजवल्या आणि आर्या म्हणाली, वा, सो नाईस दादा. आणि आता इंद्रासुद्धा तिच्याकडे खूप प्रेमानं बघत होता आणि मी तिला कधी असा प्रपोज करू शकेन का, असा विचार करू शकतो का, असं करत होता तो. पण इंद्रा, तुला नक्की तिच्यासोबत प्रेम आहे का, हे तर आधी कन्फर्म कर, असं त्याचं दुसरं मन म्हणालं. आणि इंद्रा आता म्हणाला, यस, आता कन्फर्म तर केलंच पाहिजे की मी तिच्यावर प्रेम करतो की नाही. मग आता बॅचलर पार्टी तर संपली आणि आता सगळ्यांना वेध लागले होते उद्याचं, कारण उद्या होती दिव्या आर्यन की संगीत की रात. थँक्यू.